नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत HTML आणि CSSचा वापर करून अप ट्रायंगल आणि डाऊन ट्रायंगल कशा प्रकारे तयार करायचा. तर चला आपण आपल्या नोटपॅडच्या फाईलवर जाऊन त्या कोडला तयार करण्याचा प्रयत्न करू. बघा, सर्वात पहिले आपण एक अप ट्रायंगल तयार करू. अप ट्रायंगलमध्ये ते तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला एक स्टाईल टॅग या ठिकाणी यूज करावी लागेल आणि मी स्टाईल टॅगला क्लोज पण करतोय. ह्याच्या आतमध्ये ID किंवा क्लास हॅश किंवा डॉट याचा वापर करून तुम्ही ते तयार करू शकता. जसं मी या ठिकाणी पहिले डॉट यूज करतोय. अप डॅश ॲरो हा एक क्लास नेम मी तयार केला आणि हा क्लास तयार केल्यानंतर मला अप ॲरो तयार करण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज पाहिजे त्या मी आता या ठिकाणी वापरणार. बघा, मला सर्वात पहिली प्रॉपर्टी पाहिजे आहे. या ठिकाणी मी घेणार बॉर्डर डॅश बॉटम. तर मला अप ॲरो तयार करायचा म्हणून मी बॉर्डर डॅश बॉटमचा वापर केला. याला मी व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहे 50 पिक्सल सॉलिड अँड ग्रीन. ठीक आहे. त्याच्यानंतर मी दुसरी प्रॉपर्टी याच्यामध्ये वापरणार आहे बॉर्डर डॅश लेफ्ट. याला पण मी व्हॅल्यू देणार आहे 50 पिक्सल सॉलिड आणि कलर जो आहे मी तो ट्रान्सपरंट ठेवणार आहे म्हणून मी या ठिकाणी लिहिणार आहे ट्रान्सपरंट. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी यूज करायची आहे ती म्हणजे बॉर्डर डॅश राईट 50 पिक्सल सॉलिड आणि याला पण मला ट्रान्सपरंट ठेवायचं आहे म्हणून ट्रान्सपरंट या ठिकाणी यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी दोन प्रॉपर्टी या ठिकाणी आपण यूज करून बघू. त्यातली पहिली प्रॉपर्टी मी या ठिकाणी वापरतो आहे हाईट 0 पिक्सल आणि विड्थ हे पण आपण या ठिकाणी काय करणार 0 पिक्सल. आता ज्या प्रॉपर्टीज मी अप डॅश ॲरो या क्लाससाठी वापरलेल्या आहेत त्या मला इम्प्लिमेंट करायच्या आहे DIV टॅगवर. मग मी यासाठी DIV टॅग बॉडी सेक्शनच्या आतमध्ये ओपन करणार आणि क्लोज करणार. त्याच्यानंतर ज्या प्रॉपर्टीज इथे यूज केल्या त्या या टॅगच्या आतमध्ये जर इम्प्लिमेंट करायच्या असेल अप्लाय करायच्या असेल तर वरती डॉट वापरल्यामुळे हा डॉट काय इंडिकेट करतो तर डॉट इंडिकेट करतो क्लासला. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार आहे क्लास इज इक्वल टू त्याच्या समोर जे आपण लिहिलेलं आहे डॉटच्या समोर अप डॅश ॲरो याला म्हटलं जातं क्लास नेम आणि तो क्लास नेम ॲज इट इज आपण त्या DIV टॅगच्या आतमध्ये वापरणार आहे अप डॅश ॲरो. मग आता पहिले आपण या प्रोग्रामला सेव्ह करून रन करून बघू की एक्झॅक्टली आपल्याला त्या ठिकाणी काही ट्रायंगल सारखं बनलेलं आहे का. मग मी या ठिकाणी triangle2.html या नावाने हा प्रोग्राम सेव्ह करतोय आणि आता याला रन करून बघू आपण. तो असेल आपल्या कम्प्युटरमध्ये डॉक्युमेंट HTML5 आणि इथे असेल तो triangle2 नावाने तो प्रोग्राम मी बनवलेला आहे आणि याला आपण ओपन करू गुगल क्रोममध्ये. त्याला रन केल्यानंतर काहीतरी मिस आपल्याकडून झालं असेल तर या विड्थच्या मागे आपण सेमिकोलॉन यूज केला नव्हता. आता यूज करून बघू आणि याला एकदा सेव्ह करून बघू. रन करू आपण. तर बघा, तुम्हाला या ठिकाणी अप ॲरो किंवा अप ट्रायंगल तयार झालेला दिसून येतो आहे आणि या ट्रायंगलला जर तुम्हाला पेजमध्ये स्पेस सोडायची असेल तर तुम्ही या ठिकाणी बघा एक मार्जिन 2rem ही व्हॅल्यू यूज करून मार्जिन त्या ठिकाणी देऊ शकता. तर तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी याला रिफ्रेश करू त्या ठिकाणी तो स्पेस क्रिएट केला म्हणजे मार्जिन त्यांनी क्रिएट केली. हा झाला अप ॲरो. आता डाऊन ॲरो जर आपल्याला तयार करायचा असेल तर बघा त्याच्यासाठी पुन्हा मला एक काय करावं लागेल
मी आता हॅशचा वापर करतो, म्हणजे तो झाला ID. त्याच्यामध्ये मी सेम प्रॉपर्टीज यूज करणार बघा, थोडं फास्ट घेतोय. HEIGHT 0 पिक्सल, देन विड्थ 0 पिक्सल. आता मला काय करायचं आहे, डाऊन ॲरो त्या ठिकाणी तयार करायचा आहे. डाऊन ॲरो तयार करण्यासाठी मला त्याला नाव पण द्यावं लागेल. डाऊन डॅश ॲरो हा एक ID नेम मी याला प्रोव्हाइड केला. त्याच्यानंतर मी या ठिकाणी बघा एक ॲट्रिब्यूट वापरतो आहे, बॉर्डर डॅश टॉप, कारण मला आता डाऊन ॲरो तयार करायचा आहे म्हणून मी टॉप ही प्रॉपर्टी या ठिकाणी यूज केली. आणि व्हॅल्यू मात्र मी सेम या ठिकाणी देणार आहे, 50px सॉलिड. आणि कलर जो आहे तुम्ही आता याला रेड देतो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी मी यूज करणार आहे, बॉर्डर डॅश लेफ्ट. इथे पण व्हॅल्यू मी देणार 50 पिक्सल सॉलिड. आणि याला ट्रान्सपरंट मला ठेवायचं आहे म्हणून मी या ठिकाणी ट्रान्सपरंट यूज केलं. तिसरी प्रॉपर्टी या ठिकाणी आपण वापरणार, बॉर्डर डॅश राईट. इथे पण आपण बघा 50 पिक्सल ही व्हॅल्यू याला प्रोव्हाइड करू, सॉलिड आणि ट्रान्सपॅरंट या ठिकाणी आपण यूज केलं. आणि प्रोग्रामला काय करू, या ठिकाणी सेव्ह करू. आता याला सेव्ह केलं. आता ज्या IDच्या नेममध्ये मी त्या प्रॉपर्टी वापरल्या त्या मला पुन्हा या ठिकाणी काय करायचं आहे, यूज करायचं आहे दुसऱ्या DIV सोबत. तर मी इथे DIV टॅग वापरणार आणि आता लिहिणार ID, कारण आपला हॅश जो आहे तो ID इंडिकेट करत असतो. म्हणून या ठिकाणी आपण ID लिहिलं. त्याच्यासमोर जो ID नेम आपण तिथे वापरला आहे, डाऊन डॅश ॲरो, तोच ID नेम या ठिकाणी पण आपल्याला यूज करायचा आहे. मी या ठिकाणी लिहिलं डाऊन डॅश ॲरो आणि नंतर या DIV टॅगला आपण काय करू, क्लोज करू. आता या प्रोग्रामला सेव्ह केल्यानंतर एकदा रन करून बघू की डाऊन ट्रायंगल पण या ठिकाणी बनलेला आहे का. ओके, पुन्हा या ठिकाणी आपण सेमीकोलन विसरलो. मी या प्रोग्रामला सेव्ह करतो आणि आता या ठिकाणी आपण रिफ्रेश करून बघू तर तुम्हाला या ठिकाणी रेड कलरचा डाऊन ॲरो किंवा डाऊन ट्रायंगल तयार झालेला दिसतोय. एका लाईनमध्ये त्याला आणायचं असेल तर आणखी एक प्रॉपर्टी या ठिकाणी वापरू शकतो आपण, ती म्हणजे कोणती, मार्जिन टू REM ही व्हॅल्यू आहे, ती आपण त्या मार्जिन प्रोव्हाइड करण्यासाठी यूज करतो. मी या प्रोग्रामला सेव्ह करतो आणि तुम्ही आता याला रन करून बघा. सॉरी, मार्जिनचं स्पेलिंग चुकलं आपलं. आणि याला मी एकदा रिफ्रेश करतो. बघा एका लाईनमध्ये ते ट्रायंगल तुम्हाला तयार करता आलेले आहे. या ट्रायंगलचा वापर करून तुम्हाला ज्या वेगळ्या वेगळ्या शेपला तयार करायचं असेल त्या शेपला तुम्ही तयार करू शकता. अशा प्रकारे त्या ट्रायंगलला तयार करण्यासाठी आपल्याकडे कोड आहे. या कोडचा वापर करून आपण ट्रायंगल तयार करू शकतो. आता तुम्हाला ज्याही प्रकारचा ट्रायंगल करायचा, राईट ट्रायंगल, लेफ्ट ट्रायंगल, हे तुम्ही या ठिकाणी बनवू शकता या कोडची मदत घेऊन. धन्यवाद.